आज आलाय, काय नेमकं विठ्ठलाला काय मागायचं? पांडुरंगाच्या चरणी हेच मागणार आहे की बा ह्या महाराष्ट्रामधील सर्वसामान्य म्हणजे शेतकरी असतील, कष्टकरी असतील, विद्यार्थी असतील, वेगवेगळ्या समाजाचे लोक आहेत, या सगळ्यांच्या ज्या अडीअडचणी ज्या आहेत दिवसेंदिवस ज्या काय वाढत आहेत त्या पूर्णपणे सोडून सगळ्यांना आनंद प्राप्त करून द्या अशीच मागणी पांडुरंगाच्या चरणी करणार आहेत. आणि हे जे वादविवाद करणारे, वाढवणारे, त्यांना सगळ्यांनाच सुबुद्धी द्यावी आणि आपसातले म्हणजे पक्षापक्षातले असतील, समाजातले असतील, हे सगळं जे आहे ह्या सगळ्यांना जे पांडुरंगाने जे आहे सुबुद्धी देऊन शांत करावं सगळ्यांना. सर, हे वाद पेटवणाऱ्यामध्ये सत्ताधारी आणि विरोधक दोन्ही सामील आहेत, त्यांना काय सल्ला द्याल? असं आहे कि एका बाजूने जे आहे जालना अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस मध्ये हा वाद पेटत गेला. 2 महिने तर मी काय कोणाशी काय बोललो सुद्धा नाही, एक शब्द नाही. मला शिवीगाळ करत राहिले, मला अपमान करत राहिले. पण ज्या वेळेला बीड पेटलं, आमदारांची घरं धडाधड पेटले, गाड्यांचे स्फोट धडाधड झाले, हॉटेल पेटवण्यात आले, ठराविक लोकांना टार्गेट करण्यात आलं. त्याच्यानंतर मी गेल्यानंतर पाहिलं की नाही आता मला बोललं पाहिजे आणि मग मी बोलायला लागलो. मी काही मागत नाही कोणाकडे काय, मी फक्त एवढंच म्हणतो आहे की ओबीसी समाजासाठी जे 35 वर्ष मी आज काम करतो आहे आणि हे आरक्षण त्यांना देण्यासाठी आणि त्यांच्या भल्यासाठी जे काही काम मी राजकीय आणि सामाजिक दृष्टीने करतो आहे ते आमचं शाबूत राहावं एवढंच माझं म्हणणं आहे. मी काहीही मागत नाही, मी फक्त माझं आहे आमच्या ओबीसीचं, मागासवर्गीयांचं त्यांना धक्का लागू नये एवढंच माझं म्हणणं आहे. पुढे सर, मुख्यमंत्री तसं म्हणताय, मात्र तसं असताना देखील मोर्चे आंदोलन करण्याची गरज काय? त्यामुळं 2 समाजामध्ये तेढ निर्माण होते. तुम्ही सरकारमध्ये मंत्री आहात, मग त्यांना का पलीकडच्या लोकांना सुद्धा हाच प्रश्न विचारा ना की मग ते जर म्हणतात नाही ते जर म्हणता आहेत नाही मंत्री काय, मी मंत्री नंतर आहे, पहिल्यांदा जो आहे माणूस आहे आणि तोही ओबीसीचा कार्यकर्ता पहिला आहे. मी हे आमदार मंत्री पीत नंतर शिवसेनासुद्धा सोडली मी ह्या ओबीसीच्या मंडल आयोगासाठी. त्यामुळे त्याचं मला काही कौतुक नाही आहे आणि अप्रूपसुद्धा नाही आहे. त्या मंत्रिपदाचं नाही, तुमच्या आमदारकीचं नाही, खासदारकीचं नाही, तो भाग नाही. आज मी ओबीसीसाठी काम करतो आहे, मागासवर्गीयांसाठी. त्यांना धक्का लागू नये. 54% लोक आहेत देशामध्ये सुद्धा, त्याच्यासाठी मी काम करतो आहे. आणि जर तुम्ही म्हणता की बा कशाला मोर्चा आंदोलन, तर पलीकडच्यांना पण विचारा कशाला पाहिजे तुम्हाला मोर्चा आंदोलनं. जर ते म्हणतायत की धक्का न लावता तुम्हाला देणार आहोत मराठा समाजाला, तर मग कशाला मग मुंबईला जा, इकडे जा, तिकडे जा, हे आंदोलन करू. त्यांना पण तो प्रश्न विचारा ना. पण तुमचा सरकारवरती विश्वास पाहिजे ना, तुम्ही सरकार आहात स्वतः. चला पुढे. साहेबांना देशातील ओबीसीचे, भुजबळ साहेबांना देशातील ओबीसीचं नेतृत्व करायची संधी मिळाली तर भुजबळ साहेब करतील का नेतृत्व? मी आज नाही, मी देशामध्ये जे आहे रामलीला मैदान, महात्मा फुले समता परिषदेच्या वतीनं 3 लाख लोक तिथे भरले होते फक्त समता परिषदेच्या नावाने 2006 मध्ये. त्याच्यानं पटनामध्ये 7 लाख लोकांचं जे गांधी मैदान भरलेलं होतं. हरियाणामध्ये, पंजाबमध्ये, तुमच्या राजस्थानमध्ये, गुजरात, यूपी, आंध्र, सगळीकडेच मी जे आहे, बिहारमध्ये तर कितीतरी माझ्या सभा झाल्या. त्यामुळे मी आज ते काम करत नाही, आज 30 वर्ष मी ते काम करतो आहे, देशभरात करतो आहे. आणि मला काय नेता काय व्हायचं ते काय नाही, ते स्वतः मला नेता व्हायचं म्हणून कोणाला नेता मानत नाही. आपलं काम करत राहायचं. काय सरसकट मराठ्यांना आरक्षणाची वेळ आली तर लढणार? न्यायालयाची पण लढाई लढू आणि रस्त्यावरची पण लढाई लढू जर ओबीसीतून जर सरसकट मराठा समाजाला आरक्षण मिळालं. चला, धन्यवाद.